मकर राशी 22 ते 28 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी. नमस्कार मकर राशीच्या सर्व प्रिय व्यक्तींनो, 22 ते 28 जून 2026 हा आठवडा तुमच्या जीवनात काही महत्त्वाच्या जाणीवा करून देणारा ठरू शकतो. अनेकदा आपल्याला असे वाटते की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे केवळ योगायोग असतो, पण ज्योतिषशास्त्राच्या परंपरेनुसार प्रत्येक काळ हा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, घडवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी येत असतो. हा आठवडाही तसाच एक काळ मानला जाऊ शकतो. काही वेळा जीवनात घडणारे विलंब, काही बंद झालेले मार्ग, काही अपूर्ण राहिलेली स्वप्ने आणि काही अनपेक्षित वळणे ही शिक्षा नसून आपल्याला योग्य दिशेने नेणारी प्रक्रिया असते. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अशाच काही अनुभवांकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी घेऊन येऊ शकतो. मकर राशीचे अधिपती शनी मानले जातात, त्यामुळे या राशीच्या व्यक्ती संयमी, कष्टाळू, जबाबदार आणि ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या असतात. अनेकदा त्यांना यश उशिरा मिळते, पण जे मिळते ते टिकणारे आणि मेहनतीचे फळ असते. म्हणूनच या आठवड्यात तुमच्या मनात एक नवीन आत्मविश्वास जागा होऊ शकतो. माझे प्रयत्न वाया गेलेले नाहीत. गेल्या काही काळात तुम्ही अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या असतील. काही वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून इतरांसाठी काम केले असेल. त्यामुळे मनात थकवा, काहीशी निराशा किंवा माझ्याच वाटेला हे का असा प्रश्नही आला असेल. पण या आठवडा तुम्हाला स्मरण करून देईल की प्रत्येक संघर्ष भविष्यातील सामर्थ्य घडवत असतो. या काळात तुमच्यासमोर काही नवीन विचार, नवीन शक्यता किंवा काही वेगळे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. सुरुवातीला ते बदल लहान वाटतील, पण पुढील काही महिन्यात त्याचे महत्त्व तुम्हाला जाणवू शकते. तुमच्या आयुष्यातील काही व्यक्तींची खरी भूमिका देखील या आठवड्यात स्पष्ट होऊ शकते. कोण तुमच्या यशात आनंद मानतो, कोण फक्त गरजेपुरता सोबत असतो आणि कोण खऱ्या अर्थाने तुमचा हितचिंतक आहे याचा अंदाज हळूहळू येऊ शकतो. ही जाणीव कडू असली तरी ती भविष्यासाठी उपयुक्त ठरते. या आठवड्याचा आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. अनेक वेळा बाहेरची परिस्थिती बदलण्यापेक्षा आपली विचारसरणी बदलणे अधिक आवश्यक असते. जेव्हा मनात आशा असते तेव्हा अडचणी संधींमध्ये बदलण्याची ताकद निर्माण होते. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. ते शांतपणे काम करतात आणि योग्य वेळ आल्यावर त्यांच्या मेहनतीचे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे या आठवड्यात घाई न करता सातत्य ठेवणे तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकते. काही अपूर्ण योजना पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. पूर्वी अर्धवट सोडलेले काम, एखादे कौशल्य, एखादा व्यवसाय किंवा एखादे स्वप्न पुन्हा मनात जागे होऊ शकते. त्या संधींकडे सकारात्मक दृष्टीने पहा. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवातीची संधी घेऊन येतो. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमानातील योग्य निर्णय भविष्य अधिक उज्ज्वल बनवू शकतात. म्हणून हा आठवडा आशा, संयम आणि सकारात्मकता आणि सातत्य या 4 गोष्टींवर आधारलेला ठेवा. कदाचित या आठवड्यात बाहेरून फार मोठे बदल दिसणार नाहीत, पण तुमच्या विचारांमध्ये, आत्मविश्वासामध्ये आणि निर्णय क्षमतेमध्ये होणारा बदल पुढील काळातील मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतो. अनेकदा नशिबाचा बदल आधी मनात सुरू होतो आणि नंतर परिस्थिती दिसू लागतो. या आठवड्यात मकर राशीच्या व्यक्तींना एक महत्त्वाचा जीवनधडा मिळू शकतो. अनेकदा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रचंड मेहनत घेतो, पण त्याचे फळ लगेच मिळत नाही. अशा वेळी मनात शंका निर्माण होते की आपल्या प्रयत्नांना काही अर्थ आहे का? पण हा आठवडा तुम्हाला समजावून सांगणार आहे की निसर्गात कोणतीही गोष्ट एका दिवसात फुलत नाही. बी पेरल्यानंतर त्याला अंकुर फुटण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतर रोपटे वाढते आणि मगच फळ मिळते. तुमच्या आयुष्यातही अशीच प्रक्रिया सुरू होते, त्यामुळे संयम सोडू नका. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील गंभीरपणा आणि निर्णय क्षमता इतरांना स्पष्टपणे जाणवेल. अनेक लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ शकतात, पण प्रत्येक समस्येची जबाबदारी स्वतःवर घेण्याची गरज नाही. जिथे तुमचा सल्ला आवश्यक आहे तिथेच तो द्या आणि इतरांच्या प्रत्येक निर्णयाचे ओझे स्वतःवर घेऊ नका. करिअरच्या दृष्टीने हा काळ स्वतःची क्षमता दाखवण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखे वाटेल, परंतु हाच अनुभव भविष्यात पदोन्नती किंवा मोठ्या संधींचे कारण ठरू शकते. वरिष्ठ तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देतील, त्यामुळे प्रत्येक काम वेळेत आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी या आठवड्यात जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधावा. काही काळापासून थांबलेले व्यवहार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
नवीन भागीदारीचा प्रस्ताव मिळाल्यास घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचून आणि विचार करूनच पुढे जा. आर्थिक बाबतीतही हा आठवडा तुम्हाला शिस्त शिकवणारा ठरेल. पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याचे योग्य नियोजन करणेही आवश्यक आहे. एखाद्या मोठ्या खर्चापूर्वी दोनदा विचार करा. भविष्यासाठी केलेली छोटी बचत पुढे मोठे आर्थिक संरक्षण देऊ शकते. कौटुंबिक जीवनात एखादा जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो. मात्र यावेळी राग किंवा हट्ट न करता शांतपणे चर्चा केल्यास समाधानकारक मार्ग निघेल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. त्यांचा अनुभवाचा आदर करा. या आठवड्यात भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. बराच काळ संपर्कात नसलेल्या व्यक्तीशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. काही गैरसमज दूर होऊन नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी समोरच्या व्यक्तीला पुरेसा वेळ द्यावा. फक्त शब्दांनी नव्हे तर कृतीतूनही प्रेम व्यक्त करा. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या मेहनतीचे आणि त्यागाचे कौतुक करावे. छोट्या छोट्या गोष्टी नात्यात मोठा आनंद निर्माण करतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता वाढवणारा आहे. अभ्यास करताना मोबाईल किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून शक्य तितके दूर राहा. नियमित सराव आणि पुनरावृत्तीमुळे चांगले यश मिळू शकते. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळाल्यास ती नक्की स्वीकारा. आरोग्याच्या बाबतीत शरीराचा थकवा दुर्लक्षित करू नका. सतत काम करत राहण्यापेक्षा योग्य विश्रांती घेणे ही तितकेच आवश्यक आहे. नियमित चालणे, योग, ध्यान आणि संतुलित आहार यामुळे ऊर्जा टिकून राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव होईल. सर्वच लोक तुमच्यासारखे विचार करत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाकडून आपल्या अपेक्षेप्रमाणे वागण्याची अपेक्षा ठेवू नका. लोकांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःची शांतता जपणे अधिक फायदेशीर ठरेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात एखादी छोटी पण आनंददायी घटना घडू शकते. एखादा फोन, संदेश, निमंत्रण किंवा नवीन संधी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते. ही घटना भविष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. या आठवड्यात आध्यात्मिकतेकडे तुमचा ओढा वाढू शकतो. एखाद्या मंदिरात दर्शन, धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा काही वेळा शांतध्यान केल्यामुळे मनाला समाधान मिळेल. जेव्हा मन शांत असते तेव्हा योग्य निर्णय घेणे अधिक सोपे होते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मकर राशीच्या व्यक्तींचे यश कधीही नशिबावर उभे राहत नाही. ते त्यांच्या संयम, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर उभे असते. त्यामुळे इतरांचे यश पाहून स्वतःची तुलना करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे आणि तुमची वेळही वेगळी असेल. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कधी कधी परमेश्वर आपल्याला उशिरा देतो कारण तो आपल्याला लहान आनंद नव्हे तर दीर्घकाळ टिकणारे यश देण्याची तयारी करत असतो. त्यामुळे आशा जिवंत ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चालत राहा. आज तुम्ही घेतलेले योग्य निर्णयच उद्याच्या उज्ज्वल, स्थिर आणि समृद्ध भविष्याचा मजबूत पाया ठरणार आहेत.